सर्वांना नमस्कार मित्रहो. 3-3-3 रूल म्हणजे काय? 3-3 आणि 3 हा जो नियम आहे हा आरोग्यासाठी कशा प्रकारे चांगला आहे, याचे कोणते फायदे आरोग्यासाठी होतात, हा नियम नेमका काय आहे आणि हे कशा प्रकारे पाळला पाहिजे ते आज आपण पाहूया. आता 3-3-3 म्हणजे काय? 3 वेळेला 3-3 किंवा 4 वेळेला 3-3 घेतलं तरी चालेल. आता हे पहिलं जे 3 आहे ते म्हणजे की तुम्ही 3 वेळेला थोडं थोडं जेवण करा. आता कसं आहे, बऱ्याच जणांना सवय 2 वेळेला जेवण्याची असते. काही जण सांगतात सुद्धा 2 वेळेला जेवा. परंतु कसं आहे की तुम्हाला तुमच्या वयाप्रमाणे आणि कुठल्याही स्वरूपाचा आजार, बिमारी, काही गोळ्या, औषधं चालू असतील, ती शुगरची बिमारी असेल, बीपीच्या गोळ्या असतील किंवा तुमच्या वयाप्रमाणे तुमच्या शरीराची रिक्वायरमेंट जी कॅलरीजची असते ती एकदम पूर्ण जास्त भरण्यापेक्षा तुम्ही थोडी थोडी करून ते भरली तर त्या कॅलरीज, तो स्टॅमिना, त्याची जी ऊर्जा असते ती चांगल्या प्रकारे टिकून राहत असते. म्हणून काय केलं पाहिजे की स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स म्हणतो आपण, म्हणजे थोडं थोडं जेवा पण 3 वेळेला जेवा. हे सगळ्यात चांगलं आहे. हे थोडं कमी प्रमाणामध्ये जेवलं पाहिजे आणि 2 जेवणामध्ये कमीत कमी 6 तासाचं अंतर ठेवलं पाहिजे. म्हणजे सकाळचा नाश्ता हा लवकर केला पाहिजे किंवा न्याहारी जी असते किंवा चांगल्या प्रकारचं जेवणच समजा सकाळचं हे लवकर केलं पाहिजे, हे अत्यंत आवश्यक आहे. आणि दुपारचं एक अंदाजे 1, 2, 2:30 वाजता आणि संध्याकाळचं एक 8च्या आसपास, म्हणजे हे 6-6 तासाचा गॅप जर आपण 2 जेवणामध्ये घेतला आणि 3 वेळेला जेवण केलं तर तुमच्या रक्तातली साखर सुद्धा जास्त वर खाली होणार नाही, ऊर्जा पण खाली कमी जास्त होणार नाही, एनर्जी पण हे होणार नाही, तुम्हाला थकून गेल्यासारखं वाटणार नाही, गळून गेल्यासारखं वाटणार नाही आणि रक्तदाब असू द्या, काही असू द्या, तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट पण होणार नाही. म्हणून 3 वेळेला जेवलं पाहिजे, पहिलं 3. दुसरं, कमीत कमी 3 लिटर पाणी प्या. आपण तर म्हणतो 3.5-4 लिटर प्या, म्हणजे 3 लिटरच्या पुढून प्या. कारण काय होतं की पाणी जर कमी फिरायला पडलं तर मेंदूवर पण त्याचा दुष्परिणाम होतो, सगळ्या अवयवावर त्याचे दुष्परिणाम होतात, डिहायड्रेशनमध्ये बॉडी जाते. जे रक्त पुरवठा व्हायचा आहे किंवा जे न्यूट्रिशनल जे घटक असतात सगळे, अन्न पोषक असलेले घटक सगळे तर मिळत नाहीत. ऑक्सिजन सगळ्या अवयवांना चांगल्या प्रकारे मिळत नाही आणि तिथले जे विषारी घटक काढून टाकायचे असतात बाहेर ते पण चांगल्या प्रकारे काढून टाकता येत नाही. म्हणून पाणी हे पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे. आणि पुरेसं प्रमाण किती, तर हे सांगण्याकरता हे दुसरं 3 आहे की कमीत कमी 3 लिटरच्या पुढून तुम्ही पाणी प्या. हे पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे 24 तासाकरता. आणि आपण जो वेळ देतो सकाळी 5:30-6 नंतर तेव्हापासून ते संध्याकाळी 8-9 पर्यंत याच वेळेमध्ये हे पाणी प्या. रात्री 9च्या नंतर पाणी जास्त पिऊ नका, कारण त्यामुळं जे लघवीला उठावं लागेल तर त्यामुळं तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते. गाढ आणि शांत झोप यायची असेल तर तुम्ही 8:30-9 पर्यंत शेवटचं जे काय अर्धा ग्लास 1 ग्लास पाणी प्यायचं आहे ते पिलं पाहिजे. आणि झोपताना लघवी करून झोपलं पाहिजे. म्हणजे काय होईल, लघवीमुळे झोपेतून उठायची वेळ येणार नाही. एखाद्या दिवस उठणं ठीक आहे, पण बऱ्याच जणांना 3-3, 4-4 वेळेला उठायची सवय असते. तर तसं उठू नये, कारण ते बऱ्याच वेळेला काय होतं, काही आजारी असतात. पुरुषामध्ये प्रोस्टेट वाढलेले असते, काही लघवीचे इन्फेक्शन असतात स्त्रियामध्ये सुद्धा किंवा पुरुषामध्ये. आणि याच्याबरोबरच त्यांना रात्री पाणी प्यायची सवय असते. बरेच जण तर काय करतात, लघवीला गेलं परत आलं की पुन्हा पाणी पितात, पुन्हा झोपतात, पुन्हा जाऊन येतात, पुन्हा पाणी पितात. असं रात्रभर पाणी पिऊ नये. हे रात्री जे पाणी पिलेलं नसतं किंवा शरीराला कमी पडलेलं असतं हे भरून काढण्याकरता तर आपण सांगतो की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही काय करा, 2-2.5 ग्लास कोमट करून पाणी प्या पण सगळ्यात अगोदर. आणि नंतर पुन्हा व्यायाम करा, फिरा आणि नंतर एखादा ग्लास प्या. म्हणजे 1 लिटर पाणी तुम्हाला इथं एखाद्या तासामध्ये संपवायचं असतं. हे पाण्याची भरपाई काढण्याकरता असतं. हे दुसरं 3. आता हे तिसरं जे 3 आहे, हे 3 म्हणजे कमीत कमी तुम्ही 3000 पावलं दिवसाचे चाला. प्रत्येक दिवशी कमीत कमी 3000 पावलं. म्हणजे काय होईल की तुम्ही अर्धा तास तरी तुम्हाला चांगल्या स्पीडनं चालावं लागेल. म्हणजे चालणं कसं आहे, ब्रिस्क वॉकिंग ज्याला म्हणतो आपण, भरभर चालणं, हा चांगल्या प्रकारचा व्यायाम आहे. आणि हा कमीत कमी, इथं शब्द कसा आहे, कमीत कमी तुम्ही 3000 पावलं तरी चाला. तुम्ही, आम्ही तर सांगतो की पाऊण तास 1 तास चाला. म्हणजे काय म्हणतो आपण, 6-7 हजार पावलं. आणि तसं तर टार्गेट गाठायचं असेल, तुम्हाला प्रकृती एकदम चांगली फिट व्हायची असेल तर 10,000 पावलं चाला, असं खूप ठिकाणी सांगितलेलं आहे.
ते तुम्हाला वयाप्रमाणे जमेल न जमेल, परंतु कोणत्याही वयाचे तुम्ही असा, कशाही प्रकृतीचे असा, परंतु कमीत कमी 3000 पावलं तरी तुम्ही दररोज चाललं पाहिजे. हे तिसरं 3 आहे. आणि चौथं जे 3 आहे ते काय आहे की तुम्ही आठवड्यामध्ये तुमचा कमीत कमी 3 तास व्यायाम झाला पाहिजे. म्हणजे काय होईल, तुम्ही दररोज अर्धा तास तरी चांगल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. तो एरोबिक्स असेल किंवा तो फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइजेस असतील, स्ट्रेचिंग असेल किंवा पॉवर बिल्डिंग किंवा ज्याला म्हणतो आपण वेट लिफ्टिंग सारखे व्यायाम असतील, कुठलेही व्यायाम करा, परंतु हे व्यायाम तुमचे चांगल्या प्रकारे धाप लागली पाहिजे, घाम आला पाहिजे, अशा प्रकारचा व्यायाम तुम्हाला कमीत कमी 3 तास आठवड्याचा झाला पाहिजे. म्हणजे आपण काय म्हणतो की एक दिवस सुट्टी घ्या म्हणतो 7 दिवसांमध्ये, मग राहिले 6 दिवस. मग 6 दिवसामध्ये जर 3 तास करायचे असतील म्हणजे किती, 180 मिनिट. 180 मिनिट म्हणजे दररोज जर 30 मिनिट पकडले तर 180 मिनिट होतात. म्हणजे कमीत कमी आहे हे, याच्यापेक्षा आत येऊ नका. म्हणून हा नियम आहे की कमीत कमी तेवढा वेळ तरी तो व्यायाम करा. तर हा जो नियम आहे 3-3-3 रूल किंवा आपण 3-3-3चा हा जो नियम आहे, हा नियम आरोग्यासाठी एकदम चांगला आहे. ढोबळ नियम आहे हा, लक्षात ठेवण्यासारखा आहे की 3 वेळेला जेवण करायचंय, कमीत कमी 3 लिटरपेक्षा जास्त पाणी प्यायचंय, कमीत कमी 3000 पावलापेक्षा जास्त चालायचंय आणि आठवड्यात कमीत कमी 3 तासाच्या पुढून तरी व्यायाम आपला झाला पाहिजे. अशा प्रकारे हे 3-3-3 जो आहे हा नियम लक्षात ठेवूया, त्याप्रमाणे वागूया. फक्त नुसतं ऐकून हे सोडून द्यायचं नाही, हे प्रत्यक्षात कृतीमध्ये आणायचंय. आणि तुम्ही आजपासून याच्यातला कोणता नियम सुरू करणार आहात, कोणता नियम तुम्ही सुरू केलेला आहे किंवा करत आहात, हे मला कॉमेंटमध्ये सांगा. मी त्याचं उत्तर नक्की द्यायचा प्रयत्न करेन. तर हा नियम सर्वजण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच ना. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून